तर नमस्कार मंडळी, जय एकविरा, जय आगरी कोळी। तर गेले इतके दिवस आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरातील जबरदस्त प्रवास तुम्ही पाहिला। सगळ्या सदस्यांनी काय केलं काय नाही सगळी धमाल तुम्ही या आगरी कोळी बिग बॉसच्या घरातली पाहिली। पण आता इतक्या वेळ घरात एकत्र घालवल्याच्या नंतर आता मेगा फायनलची वेळ आलेली आहे आणि आजच्या मेगा फायनलच्या एपिसोड मध्ये ट्रॉफी एक आहे आणि सदस्य 4 आहेत। त्यामुळे पाहूया कोणत्या एका सदस्याला ती ट्रॉफी मिळणार आहे। हे खूप रोमांचक असणार आहे कारण वोटिंग वरती सगळं डिपेंड आहे। त्यामुळे जनतेचं प्रेम कोणत्या सदस्यावरती जास्त आहे हे आपल्याला आज कळेल या मेगा फायनलच्या एपिसोड मध्ये। तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आगरी कोळी बिग बॉस ऑन अक्षय केकेसी। तर जसं की मंडळी तुम्हाला सर्वांना माहित आहे, आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये मेगा सेमीफायनलच्या एपिसोड मध्ये आपण 2 टीम पाहिल्या, अक्षय केकेसी टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट रॉयल निंजा टीम होती। जबरदस्त वोटिंग झाली, जवळपास 16 ते 18 हजाराचं मतदान झालं आणि त्या वोटिंग मध्ये अक्षय केकेसी टीम जरूर जिंकली। पण आता या बिग बॉसच्या घरातून आपली रॉयल निंजा टीम जरूर आता माघारी जाणार आहे। पण जाण्याआधी त्या सगळ्या सदस्यांचा प्रवास, आपल्या घरामध्ये त्यांनी कसं राहिले, काय केलं, कशा गोष्टी झाल्या, कशी कोणाशी मैत्री झाली, या सगळ्या चर्चा आपण त्यांच्याबरोबर करूया। तर या आपण इन्व्हाइट करूया एक एक सदस्याला रॉयल निंजा टीम मधून। तर सर्वांचा धन्यवाद आम्हाला आगरी कोळी बिग बॉस मध्ये घेतल्याबद्दल। आणि दिवाळीमध्ये आली, अजून आम्हाला खूप चकल्या करंज्या सगळं भेटलं। तर आम्हाला एवढी मजा आली ना। तर अजून आपले सिंगर केतन दादा हे पण आले। तर आम्हाला सेमीफायनलमध्ये थोडं वोटिंग कमी पडली, त्यामुळे आम्ही थोडं आता बाहेर निघलो। तर आमच्या सदस्यांना बोलू इच्छिते ते सगळे यावे। तर जसे की कॅप्टन आपले रॉयल निंजा टीमचे स्वतः रॉयल निंजाने सांगितलं की त्यांचे जे टीम मध्ये सदस्य होते त्या सगळ्यांना ते इन्व्हाइट करू इच्छितात। तर या आपल्या रॉयल निंजा टीम मधील सदस्यांना आपण इन्व्हाइट करूया। तर काय सांगाल आगरी पीएम, कसा वाटला या आगरी कोळी बिग बॉसच्या घरातील तुमचा प्रवास कसा राहिला, सगळ्या सदस्यांसोबत कशी बॉन्डिंग झाली आणि किती एन्जॉय केलं पहिला सीझन? पक्की मजा आली आम्हाला आगरी बिग बॉसच्या घरामध्ये। पक्का एन्जॉय पण केला आणि भांडणं पण झाली आणि म्हणजे आमची मैत्री पण झाली। सगळं म्हणजे एन्जॉय करायला जाम भेटलं आम्हाला। सेमीफायनलच्या वोटिंग बद्दल काय सांगाल? वोटिंग तर आम्ही पण टक्कर दिली होती, पण थोडे 2% मध्ये आम्ही हरलो। जाऊ दे, ते त्यांना पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मी। तर अनुताई काय सांगाल, कसा झाला प्रवास आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये? किती एन्जॉय केलं, किती भांडणं केलीत आणि सेमीफायनलला वोटिंगला किती जोर लावलात? आम्ही तर जाम जोर लावला। सगळ्यात पहिला म्हणजे आगरी बिग बॉस मध्ये आम्हाला घेतलं हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण यामुळे आमची प्रसिद्धी खूप झाली। आणि ज्या दिवशी वोटिंग होती त्या दिवशी अक्षरशः आमचे नातेवाईक एवढे फोन करून प्रत्येकाला सांगत होते, तुमच्या घरात 10 फोन असतील, 5 फोन असतील, प्रत्येकाला एकाला फोन करून वोटिंग करायला सांगत होते। आणि एवढं जोरात टक्कर झाली की त्याच्यामुळे ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्यापर्यंत पण आम्ही पोहोचलो। आणि आज आगरी कोळी बिग बॉसमुळे आज आम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य केलेलं आहे, हेच आम्हाला खूप अभिमानास्पद वाटलं। आणि भले आम्ही यामध्ये विनर नसेल झालो, पुढची टीम आमची झाली, पण त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच। क्या बात आहे, थँक्यू सो मच रॉयल निंजा टीम। भूपेंद्र काय कारणास्तव आता सध्या आपल्यासोबत नाहीयेत, पण त्यांच्या पण भरपूर साऱ्या शुभेच्छा मेगा फायनलिस्ट टीमला मिळालेल्या आहेत। त्याची पण चांगली साथ या टीमला लाभलेली आहे। पूर्ण रॉयल निंजा टीमचं, आमचे रॉयल निंजा असतील, आगरी पीएम असतील आणि अनुताई, सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये आलात, सदस्य झालात, सहभागी झालात आणि पूर्ण पब्लिकला जबरदस्त एंटरटेन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। तर चला जाऊया आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरात, जिथे मेगा फायनलची होते सुरुवात। तोपर्यंत बाय 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 बाय। आई फायनलला आले तुला कसं वाटते? आनंद झाला रे, लय आनंद झाला। यांना कसं हरवलं आपण आपल्याला लोकांनी एवढा प्रेम केला की आपल्याला एवढी मतं पडली ना, फायनल गेलो। विचार कर, एवढी मतं पडली, फायनलला गेलो ना, आपल्या नाव ऐकलं त्यांना आपल्याला साष्टांग नमस्कार, धन्यवाद तुम्हाला, आमचा साष्टांग नमस्कार आम्हाला तुम्ही वोट दिल्याबद्दल। नाही वाईट पण वाटतं की चौघ बाहेर गेले घरात, त्या सगळे असलं सगळे असलं मजा हारजीत तर असते, पण सगळी असलं कशी मजा येते ना, मजा येते ना। आता काय हरले तर काय गेम येते, आता काय करशील बाबा, तो खेळ आहे, खेळ कुणी पण हार जीत होतय, कुठला पण खेळ, बॅट बॉल असो, दुगार असो, कुठला पण खेळ असो, हार जीत असते। बघू आता आपल्या चौकात कोण जिंकतं, आता कोणी जिंको, सगळ्यांना कोणाला जिंकून दे ना, यश होऊन दे सगळ्यांना, कोणाला पण आपलीच जाते ना बाबा, सगळी आपलीच आहेत।
आपलीच पोरं हाती होऊन दे. बरोबर. तू पण जिंकला तरी चालेल, ती पण जिंकली तरी चालतील, होऊन दे. हो. आपलीच पोरं हाती सगळी. लय मजा आली रे मला. मजा आली, मजा आली. किती दिवस लय आनंद झाला मला. आता घर एकदम हे वाटतं ना एकदम लय आनंद झाला मला. तरी तब्येत बिघडली ती ना हो माझी ना. म्हणून. आता बरं वाटतं तुला? आता बरा म्हणजे ते दिवशी रक्त टेस्ट केला थोडासा, औषध दवा आणल्या. जाऊ द्या फायनल जिंकली तू ठणठणीत होशील एकदम. मग घरी जाऊन मस्त आराम कर. सगळी गेली घरी. आता सेमी फायनल तर झाला बिग बॉस, पण आता फायनल तर मीच जिंकणार आहे. पण मी तुम्हाला जास्त मिस करणार आहे, कारण घर जाम मजा येवाची. बिग बॉस, मी तुमचा आवाज, तुमचं सगळ्यांची ऑर्डर सगळं मिस करणार आहे. पण आता काय माहिती का, सगळी गेली. सेमी फायनल पण झाला, पण ना फायनलमध्ये तर मीच जिंकन. यांना चांगलंच हरवणार आहे. आता काय फायनल आहे, फायनलमध्ये मला जिंकायचं आहे. अक्षय आणि ब ना काहीतरी वाटतं प्लॅनिंग चालेल जे आई इथं फायनल. कशी नटून आली मोठी जशी काही हीच जिंकणार आहे. कोणी अरे मेकअप आहे आई पूर्ण. इकडे चिकनी ओरिजिनल ओरिजिनल. हो पाणी ओतलं अख्खी बघ खाली होईल ना. हिला वाटतं हिला फायनल जिंकून देईल मी. फायनल तर मी जिंकणार आहे बापा. आई अरे मी काय सांगते, तो बंटे अजून अंग धावतं. यो का फायनल खपल्यावर येईल का बाहेर? आहे का आई? जो एक हार दे ना मला. मी जिंकलो ना तो ट्रॉफी दे, तो हार दे मला. बिग बॉस, बंट्याचा शॉवर बंद करा, तेव्हा बंट्या लवकर बाहेर येईल. कधीपासून वाटा बघता. ए सॉरी सॉरी आज सॉरी आज विषय झाला भाई. काय एवढा टाइम? आंघोळीला गेलतो. हो एवढा टाइम लागतो. अरे नवीन शॅम्पू आणलाय ना, जरा खपत घेतला. शेवटचा दिवस आहे भाई. बिग बॉस बोलले तू आउट आहे आता. खरंच मी बिग बॉसला सांगितलं शॉवरच बंद करा. मस्ती करते. मग तुला का वाटतं कोण जिंकेल आता? काय सांगू नाही शकत आता. भाऊ पब्लिक आता लोकांनी कोणाला जास्त वोट केलं ते लोकांनी फक्त मलाच वोट केला असेल बस. येड लागले. बादशाह एक का माहितीये का, तिला असेल तर मी पण आहे ना. मग बघू आता. बचा सोना बघूनच वोट केला असेल पहिले. बची लय ओळख आहे. पहिला नंबर तुझा, दुसरा माझा. आणि आमचा काय माझा शेवटचा सर. तुम्ही दोघं ना मी कुठे राहिलो? बस साठी काही पण. बने आम्ही हे केले ना. काय असेल तुम्हाला टेन्शन येत नाही का, काय रिझल्ट असेल पुढचा काय? काय टेन्शन घ्यायचं का, आपण परीक्षा द्यायला आले वगैरे. जाऊ द्या आपण फायनलला आलो ती मोठी गोष्ट आहे. बस त्यानं हरवलं आपण ना, बस झाला. बस बस. तिकडे जिंकलो आपण. अंडी भांडी टोपा तंबुले सगळे गेले. पण ती सुरुवातीला किती जण होते माहिती आहे ना. हो ना. आता आपण चौघच राहिलोय फायनल मध्ये. एकटा खूप मोठी गोष्ट. असं एकदम एकटा एकटा वाटतं ना. पण हा ते गेलेत, मजा मजा नाही. नाही काय. माझी तर पार्टनर गेले तर मला मेकअप करायला पण बरं वाटत नव्हतं. सगळे होते ते एकमेकांच्या भांड्या तरी वाजत होत्या. हो ना. आता काही नाही. मजा करीत होते, हाऊस करीत होते सगळी जण होते एकत्र. बा आता तुला उठवायला कोण येऊ, आम्ही दोघच कर की याला पण बोलू. उठशील ना तू पण? हो मग आता झोपू नको, आता घरी जायला लागेल. ना परत बोलते ये बघ याने आम्हाला चांगला का ब मेली बोलते. मेली बस ते मी काय बोलतो तुला? मग मी बोललो तुला, कधी बोललो मी आई? मेली मेली पक्का आकार माशा आहे यो. तू लाडकी माझी. लाडकी बिरकी काय नाही. ब खोटा बोलतोय याने चांगलं. ब तुला टार मारत होता यो. आपण सगळे घरी जाऊ, तू घरी गेला आमची आठवण येईल का? मग आई येईल नाही तर मी काय सोडीन तुमच्या आठवणी. तुमच्या घरा येईल एक दिवशी याच्या घरात ये ये त्याच्या घरात राहायला काय नक्की ये. बसलाय तू? अशीच या का तयार होऊन. येईन मी. काय रे म्हणते, काय करते वरती? काय नाही रे, जरा टेन्शन थोडंफार वोटिंगचं. सेटिंग लावतो वाटतं काय तर गपचूप. काय नाही सेटिंगला. बिग बॉस समोर काहीच सेटिंग कामाचे नाही. तुला काय वाटतं म्हणता कोण जिंकल? तर काय सांगू नाही शकत रे. अचानक कोण कोणच्यावर आपण व्हिडिओमध्ये लोकांना कसं दिसलो काय दिसलो त्यांच्यावर येणार आहे. तर काय मला असं सांगू. वाटतंय की तुझे फॉलोअर जास्त आहे. तुझे जास्त आहेत. नाही तुझे आहेत रे. तुझे आहेत तुझे आहेत रे. माझे फेक आहेत. आता माझे जास्त आहेत. माझा माझे फेक आहेत. जिंकणार तर मीच आहे. बघू ना आता कसं काय होतं. सब आप देवाच्या हातात पण नाही, हे ऑडियन्सच्या हातात आहे. ते काय पण नाही, ऑडियन्स आपल्यावरती प्रेम करतेच रे जाम. बघू आता कोण जिंकतं. जिंकलो तर आपण तेव्हाच रे, जेव्हा ती अंडी भांडी टोपं तंबुले सगळे फुटले नाही का, त्यांना हरवला पण ते तर आहे. तेव्हाच जिंकलो भाई. आता आपल्याला काही फरक नाही पडत. आपण फायनल पर्यंत पोहोचलो. त्याला मांडवली करायची का? 50,000 विनिंग प्राइज आहे. तू जिंक गा मी जिंक 25,000 वाटून घ्यायचे का? चालेल ना. बघ बघ नको मीच जिंकणार आहे. मीच घेईल 50,000. मग तू घे. जर मला 50,000 भेटले ना त्याच्यातले 40,000 मी अनाथ आश्रमला देईन. तुला वाटतं तुला जिंकून देईल मी? अरे बाबा जिंक रे. कसं काय, काही प्रॉब्लेम नाही. तू जिंकला मी जिंकला एकच झाला. आपण चौघं फायनलला पोहोचलो तीच मोठी गोष्ट आहे. हो ना, ते तर आहेच. आई
आई तू झोपलेऊन हिलविला का उचलून मला मी यांच्या जरच वाटत अशा लोकांच्या फायनल माहिती ना कोण जिंकणार आहे मी तू का बाबा आमचं दोघींचं फॉलोअर्स कमी आहे अय्यो ओरिजिनल का ग आई वाज कधी येते तो बाबा अजून विनर नाही टाकले विनर सारखी आम्हीच होणार आमचे फॉलोअर्स कमी असले तर आम्ही जिंकू बाबा जिंकल मला अर्ध द्या बनते जाम जळतो तेव्हा तू करपले हे काय काली सारी झालं आले बाय तू जिंकलास ना तर मला अर्ध द्या कुठे जाशील तू फिरा कुठे जाशील दुबईला जाणार आहो ना मी दुबईला जायचं आहे बनी आगा आगा बनशी काढल्या शिवजयंतीच्या आईला दुबईला शिवजयंती आई कुठे चालली डुबाला होते ना तयार तू चालले दुबईला कुठे चालली तू शिवजयंतीचा आपल्या सत्कार होते तिथंच अरे ते बोलत डुबाला कुठे चालली ते दुबई असतं ना दुबईलाच दुबाला बोलतात ते दुबईला ते खाली चालले आमचा तला आहे मोठा हे पण त्यांनी सांगितलं दुबईला तलाय काही तला आहे काय आयलू बघून मी दुबईला काले मासे सोडलं का तल्यात जाऊ दे आता मी काय ए बघू थांबा आता बिग बॉसचा कधी आदेश येतोय ना कोणला किती वोटिंग पडले बघू थांबा आता ते सांगतील ना बिग बॉस सांगेल ना बघू ना तुला लय काही लागले तुला मला काही झाले की कोण जिंकते बघायचे मला कोणी पण जिंकू दे कोणी पण जिंकू दे बघ मी तुला 50-50 बिस्किटचा पुडा देईन बिस्किटचा पुडा असं का आपण चाय मध्ये टाकून खाऊया चहा मध्ये करू कोराच्या नाही दुधाचा चहा पाहिजे कोराचे कशाला आता नको कोराचे नको कोराचे तो याला ठेवतात माहिती ना रे तो तुला माहिती कोराचे कधी ठेवतात मेलेवर अरे बंटी तू पहिले काय करशील काय नाही पहिला घरच्यांना भेटेन आता एवढे दिवस भेटलो नाही तर घरांचे सगळे सदस्य लक्ष द्या सेमी फायनल झाली आता फायनलची तयारी तुम्ही लागलेले बरोबर फायनल मध्ये चौघांमध्ये वोटिंग दमदार झाले जाम जवळपास 14-15 हजार वोटिंग झाले पण आता कोणला किती वोटिंग पडले ते एक एक करून समजल बंटी काय वाटतं तुला किती मत पडल्यान काय सांगू नाही शकत कोणाला किती मत पडलेत ज्योतिताई बिग बॉस सांगू शकत नाही आमचे फॉलोअर्स दोघींचे कमी आम्हाला कमीच असतील आमचे घरचेच असतील बिग बॉस अक्षय केकेसी आता बघू जनतेला कोण आवडला असेल तर तो विजेता असेल तर तयारीला लागा आता थोड्या वेळातच आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये चौघांमधून सगळ्यात कमी वोट ज्याला असतील त्याला आपण या घराच्या बाहेर पहिले घ्याव तर तो सदस्य ब वासंती आई जबरदस्त परफॉर्मन्स राहिला जाम मजा आली आणि जबरदस्त लोकांना एंटरटेन केला तुम्ही पण आता वेळ झालेली आहे आगरी कोली बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्याची चालेल धन्यवाद बिग बॉस मध्ये मला इथं याचा चान्स मिळाला ना मला लय आवड आली मला लय आनंद झालाय इथं याला संधी मिळाली ना सगळी पोरवाला सगळी चांगली आहे सगळी पोरावी मला साथ दिली सगळे एकत्र मिळून आम्ही हाऊस मजा केली बस बिग बॉस मधून आनंद झाला आता बाहेर निघू ना बाहेर आल्या तुझा भेटू का हा चालेल 1200 ला मोठी गोष्ट आहे 1200 म्हणजे लगीन जमवायचं लग्नाला या आई मी पोर बघून ठेवतो परत मला तू लग्नाला मला बोलव तू पण मला लग्नाला बोलव याला सांग करवली मी वर्मा आहे पोर बघा मला हा बघते स्टेप मारून त्याचा या चला वासंती आई आता वेळ झालेली आहे आगरी कोली बिग बॉसच्या घरांच्या बाहेर यायची तर या बाहेर सगळ्या सदस्यांना भेटा आणि लगेच बाहेर या मला काम काय रागान काय झालं चांगला आनंदात मला या बिग बॉस मध्ये यायला भेटला ना लय आनंद झाले मला बस दुसरा तुमचा मला प्रेम भेटतय ना बस तुम्ही माझ्या माया केली लोभ केला चला
टाटा बघून ठेवा मला काय बोललो मागा बघ इकडं काय आई पुढं बघ आई गेली आता ना आता आपल्या तिघांच्या बघू आता कोण जिंकते आता लोकांनी कोणाला प्रेम दिलं जास्त. तर आता तुम्ही बघितला आगरी बिग बॉस. आगरी बिग बॉस मधून आता बाहेर कोण निघालाय बघितलं असेल ना तुम्ही. कोण निघालाय तर आपली ब. नमस्कार. नमस्कार. कशी आहे तू. बरे आहे ना. बरे आहे बरे आहे. कसं वाटतं तुला घरातून बाहेर निघताना. चांगलं वाटतंय मला कारण बीच बस मध्ये आगरी कोळी बीच बस मध्ये यावाला संधी मिळाली तेवढी मला लय आनंद आहे. मी भेटलो सगळ्यांनी पोरा होती सगळ्या आनंद सगळी भांडण तंटा करीत होती सगळी एकत्र हाऊस मजा करत होती. मला लय बरं वाटलंय. परत तुम्ही बोलवलं तरी मी येईन. लय आनंद वाटले मला. आता एवढे दिवस राहिले तू आता बरं घरी जा बाहेर जाऊन काय करशील तू आता. काय नाही आता घरी जाईन. माझ्या असतील कुठं ना कुठं शूटिंग चालू असतात माझ्या. माहिती का तुला ओट किती पडले ते. खबर पडलं ओट तुला किती मला आता सांगितलं ते 1200 वोट पडले तुला. 1200 वोट कम झाले का ते. जास्त झाले असते पण जरा आता मला माहित नाही तिथं काय झालंय ते एकदा आपल्याला माहित नाही पडलं ना. माझी अशी इच्छा आहे तू माझ्या जोडीवर नाच. नाचते ना. कुठल्या गाण्यावर नाचशील आता तू सांगशील त्या अग अग बंशी बंशी. अग अग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांगणशी. अग अग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांगणशी. लग्नाला व्याजी पैसे आले कणशी कणशी. चल बा आता. चला बाय. मस्त आवडलं आपल्याला. बंट्या तुला काय वाटतं कोणाला जास्त वोट पडले असतील. पण जो पहिला असेल त्याला किती वोट पडले असतील ना. रिजा काय घरांचे तिन्ही सदस्य लक्ष द्या. 1200 वोट पडून पण वासंती घराचे बाहेर गेले. तुम्हाला काय वाटतं पुढचा नंबर कोणचा आहे. याचा असेल बिग बॉस. असं काय काम तर करत नाही घरात. तर पुढचा सदस्य जो जाणार आहे त्या सदस्याला वोट किती पडले असतील. 2000 ना. 2000 वोट पडून पण तो सदस्य घराचे बाहेर आहे. म्हणजे आता विचार करा 2000 पण लय झाले ना ते. तर घरांचे बाहेर जाणारा पुढचा सदस्य आहे बंटी म्हात्रे. काय वाटतं तुम्हाला बंटी असेल का. नाही बिग बॉस. अक्षय हा बिग बॉस. काय वाटतंय. नाही बिग बॉस नसेल तो. ज्योती पाटील काय वाटतंय. बिग बॉस मला तर वाटत नाही बंटी ती मीच असेल. मला असं वाटतं बिग बॉस ती मीच असेल. बंटी काय वाटतंय. नाव तर माझंच घेतलंय. 2000 मतं पडून पण घराच्या बाहेर जाणारे आपले आता पुढील सदस्य ज्योती पाटील. तर ज्योती पाटील तुमची बाहेर वाट बघतायत बिग बॉस. आपण दोन्ही सदस्यांना भेटून लगेच बाहेर यायचंय. कॉंग्रॅच्युलेशन 2000 वोट जाम झाले उलट. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू. काही मस्त वाटलं काय बिग बॉस मध्ये काय चुकून काय बोलला तुझी फ्रेंड तुझी वाट बघत असला आता टेन्शन आहे तुला. जाऊन भेट तिला पहिले. आता मी काय सांगते तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तुम्ही डायरेक्ट फायनल मध्ये दोघ जण पोहोचलेत. आता भांडणं करू नका. भांडणं करायचा प्रश्नच नाहीये. नाही ती भांडणं फक्त बिग बॉस मध्ये राहतील. आपली पण आणि जे आपल्या अगोदर गेलेले आहेत त्यांची पण. बिग बॉस आमच्या तिघांची पण मैत्री अशीच राहणार आहे. पुढे सगळ्यांचीच मैत्री राहणार आहे. आणि थँक्यू सो मच. चल ताई बाय. तू पण तुझ्या मैत्रिणीला भेट. आता ती रडत असतात घरी उलट. अनुराधाताई पक्की मला तरी वाटतं पहिल्यांदा तुम्ही विरोधामध्ये विरोधात आणि दोघीमध्ये आता ती पण आउट झाली. बिग बॉस आम्ही दोघी जणी आलेलो मस्तपैकी. आता माझ्या मैत्रिणीने बाहेर काढली आता मला पण काढली. चला मी जातो तिला भेट. बाय 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 बाय. आपण बाहेर भेटू आपण नक्कीच. बाय 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 बिग बॉस. आता बघू कोण जिंकतं म्हणते. अग्री बिग बॉस मधून दुसरी सदस्य जी बाहेर आलेली आहे ती आहे ज्योती पाटील. ज्योती पाटील नमस्कार. हॅलो सर. कशा आहात तुम्ही. मस्त.
जय एकविरा. जय एकविरा. तर कसं वाटलं तुम्हाला खूप सफर? छान वाटलं आणि एक नवीन अनुभव मला बघायला भेटला. कारण आगरी कोळी बिग बॉस हे नावच गाजलंय मला असं वाटतं बाहेर, कारण वोटिंग मला जास्त पडलं त्यामुळे समजतं बाहेर किती गाजलंय. तुमची एक आनंदाची बातमी सांगायची तुम्हाला का तुमची जी बाहेर चर्चा झाली ती घर जे तुम्ही साफसफाई केली आहे अच्छा, खूप छान. यात तुम्हाला शिकण्यासारखं पण लोकांना काहीतरी आहे का तुमच्यामुळे घर लोकांची साफसफाई म्हणजे घर लोकांनी चांगली साफसफाई केलेली आहे घरात, म्हणजे व्यवस्थित घर राहिलेले आहे तुमच्यामुळे. थँक्यू बिग बॉस आणि थँक्यू तुम्हाला पण. आणि अजून काय बोलाल, कसं वाटलं घरात? खूप छान वाटलं आणि हा अनुभव मस्त आहे. हा मी बाहेर जाऊन पण सर्वांना सांगेन घरात काय होतं ते. आणि खरं कर माझी मैत्रीण बाहेर गेली, माझं मन नव्हतं लागत. आणि वोटिंग पण काय जास्त काय एवढी काय वर खाली नाही आहेत, हा थोडाफार इकडे तिकडे फरक झाला तुमचा. मला तुम्हाला सांगायचं आता मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. तर मी बाहेर जाऊन पण सांगेन तुमच्याबद्दल. ओके, आता तुम्ही येऊ शकता. थँक्यू, बाय. फोटो काढतात अरे. हा आता ताई पण गेली, धगधग होते का तुला? थोडी थोडी. तुला वाटतं शिकशील तू? काय सांगू नाही शकत. आता सांगू शकत नाही का, 2000 वोट तिला पडला ते म्हणजे मजबूत वोटिंग झाली असेल ना. झाले असेल आता काय. चला आता 2 सदस्य जे बाकी आहेत दोघाही घरांच्या लाईट्स ऑफ करा, नाही या बाहेर. जरा जा ना तू, जा ना आता कशाला नेसते. जाऊन पाय दुखतात ते. चला ना आता लास्टला पण भांडणं करायची आहेत का? जा 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 ना जा. जा ना. काय दुखतात ना, बाम लावून देत होता नंतर. जा जा जा, डोकं दुखते तो. डोका दुखतं का? डोका आपट ना मग. जा ना प्लीज, माझ्यासाठी जा. तुझ्यासाठी. तू का माझी बायको आहे का? प्लीज प्लीज जा ना प्लीज. हे? जा ना कशाला आता जाता आता नुसतं. मी जिंकलो 10,000 येतो जा तुला. हा मी 12,000 देतो तुला. जा म्हणे. बाई दिल लय मोठं आहे आपलं. जा ना जा ना जा ना. 15,000 घे. जा ना प्लीज ना. 16,000 घे. ही दोस्ती का? 17,000 ही घे. दोस्ती. दोस्ती मध्ये 18,000 घे. तू ना- जाता का लाईट बंद करता का द्याव ट्रॉफी दुसरे कोणला? चल दोघं जाऊ. चल दोघंच जाऊ आता घर. मला बोलला दोघं जण जाऊ ना, मलाच पाडवलं नंतरला. या असेच असतात शेठ बापाचे. असतं बघ कसं राक्षसासारखं. असं वाटतंय. जेसीबी भारी आहे रे तुझी. आगरी कोळी बिग बॉस चे 2 फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत. पहिला फायनलिस्ट आहे तो अक्षय केकेसी ना, दुसरा फायनलिस्ट आहे तो बंटी म्हात्रे. या आपण त्यांना इन्व्हाइट करूया, अक्षय केकेसी आणि बंटी म्हात्रे यांना. नमस्कार नमस्कार सर. फायनलिस्ट कसे आहात? एकदम मस्त. ओके मी थँक्यू. चमकते मस्त ट्रॉफी. ट्रॉफी देऊन लांबो, जरासा लांबो. जेव्हा आता दिल तेव्हा घ्यायचे तिला. चला मग, कसं वाटतंय? मस्त पहिला मला वाटतंय. तू नको सांगू, थांब तू थांब. बाबू कसं वाटतं तुला? खूप छान वाटते सर. कसा वाटला, कसा सपोर्ट झाला तुमचा? मस्त झाला आणि मस्त सर्वांची बॉन्डिंग पण छान झाली, भांडणं झाली, हसी मजाक झाला. तर आता जे फायनलची वेळ आले बघू आता जनताने कोणाला जास्त प्रेम दिले. खूप भारी केलं तुम्ही, खूप भारी. धन्यवाद. बंटी म्हात्रे काय सांगाल, कसं वाटते? एकदम मस्त वाटतंय. शेवटपर्यंत पोहोचलोय आणि आता आम्ही दोघंच जण बाकी आहेत. आता बघू पब्लिकचं प्रेम कोणावर जास्त आहे. ज्याला जास्त असेल तो विनर असेल. पण ठीक आहे, आपण समाधानी. जर सेकंड आलं तरी पण काय फरक नाही. तुला वाटत नाही भारी झाला तू? झालं आता काय टेन्शन मगाशी गोळ्या खाल्ल्या ना मी. यांनी खायला दिला नाही का तुला? नाही हे काय हसतोय, त्यानेच गोळ्या दिल्या खाली पाण्यात टाकून. जिम जोरात चालू होती जिम. तू तर अंडी लय थांबवली घरातली. काय करू आता, बॉडी बनवायची होती ना. ट्रॉफी उचलायला कसा लागला ना पाहिजे. तू जिंकणार तुला असं कन्फर्म वाटतं? बघा त्या जनताचा प्रेम असं दुसरा आला आपण काय टेन्शन नाही. आपला भावे सोबत तो जिंको का मी जिंको. काय म्हणजे विनर? तू काय वाटतं तुला? तुला असं वाटतं तू विनर होशील? तुला असं वाटतं तू विनर होशील? पण दोघांपैकी एकच विनर होणार. ते तर आहे. आगरी कोळी बिग बॉसचा आपल्याला विजेता मिळणार आहे आता. धक 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 न काय जास्त काय वोट पडले ना तुम्हाला रे? काय माहिती किती पडले नाही. असेल तुला? काय वाटतं किती पडले असेल तुला वोट? आता ज्योतिताईला तर 2,000 पडलेत, काहीतरी असतील 3,000 किती? 4,000.
किती असतील तेवढ्या पब्लिकने अक्षय तुला काय वाटतं किती पडले असेल वोट तुला? 5-6 हजार असतील. असतील 5-6 हजार तुला असं वाटते आणि तुला असं वाटते 2-3 हजार. नाही 2-3 हजार नाही 3-4 हजार, कारण ज्योतिताईला 2 हजार होते बोलले की त्याच्यापेक्षा थोडासा वरतीच असेल. ठीक आहे, मग तू असं वाटते का बाबा अक्षय मला 6 हजार सांगतं, तुला 3 हजार सांगतं, मग तू कशाला कमीपणा दाखवतो तुझा? अरे सांगायला काय पण नाही सांगू शकतो, म्हणजे 12,000 पण पडू शकतात. ओके चला मग आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो. पहिला तुम्हाला वोट सांगतो किती पडल्यात. एकाला पडलेत 8,000 वोट, दुसऱ्याला पडलेत 12,000 वोट. तर 8 जास्त का 12 जास्त? 12 जास्त. मग विचार करून होईल 12 भेटेल तो विनर होईल ना. 12,000 ज्याला वोट पडले असतील तो विनर होईल. ओके चला मग आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो काढलो काय कुठे इकडे सॉरी. रेडी सा आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो. दोन्ही वरती गेले बरं हात. सर तुम्ही आमची पाठ टिंगल खेचता. छातीत कल आली माझ्या. अगं बाई थांब जरा सोडा ट्रेन होते मला जरा. आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो आगरी सलमान खान. सर आम्ही मला हात पकडायला मग माझा हात वरती जातो ना. रेडी सा आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो अक्षय. थोडाच टाइम आता फक्त. आलीच वेल म्हणजे बरं आहे. बरं आहे ना तू. माझ्यासाठी गाणं बोल एक पहिले. गाणं बोल. ट्रॉफी द्याल का? गाणी काय पहिलं गाणं बोल. 24 तास नसतो तुमच्या. तुला ट्रॉफी भेटल. गाणं बोल. तुम्ही मला ट्रॉफीचे गाणं बोल. नाही माझ्यासाठी गाणं बोल पटकन. तुम्ही मला ट्रॉफी द्याल तर गाणं बोलीन. ट्रॉफी तुला चल गाणं बोल. पक्का पक्का. कुठलं गाणी बोलायचं? तुला आवडतं तू गाणं बोल. बोल पटकन. तुम्ही नाचल का? मग नाचू मी. बोल पटकन. गाणं बोल. गाणं बोल. बोल ना. तुम्ही बोला पहिला. नाही पहिला तू बोल. आता एवढे दिवस आम्ही बोललो तर आज तुम्ही बोलून दाखवा, मग आम्ही तुमच्या बरोबर नाचतो. नाही मी नाही बोलणार तू बोल. नाही आज मगाशी दानी पण फसवलं. दानी पण गाणी नाही बोललं बिग बॉस. तुम्ही बघितलं असेल. अक्षय गाणं बोल. हा अक्षय गाणं बोल. चांदन चांदन झाली रात. एक विरेची पाहतो देवात, पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नतनी घडवा ग, नाळदी कुंकच घेऊन ताट, एक विरेची पाहतो तेवाट. एकविरायचा नाव घेतलाय तर आता 100% आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो. त्याच्या आधी ऐकून घ्या ना. 50,000 पण बाबा 50,000. 50,000 मध्ये काय काय करणार तुम्ही? गोव्याला जाणार का? पहिले एकविरीला जा. जो जिंकत त्याला एकविरीला जायचं पहिले. आता सांगतं 100%. तर आगरी कोळी बिग बॉसचा विनर आहे तो बंटी म्हात्रे नसून अक्षय केकेसी. अरे विनर झाला. मुंबई कलकत्ता बिहार युपी सगळे जगाने हाय वाटे आमची. मुंबई कलकत्ता बिहार युपी सगळे जगाने हाय वाटे आमची. अडलक भावा. चालतं चालतं. छान केला बंटी तू. खूप खूप बरं. एक मला नंबर एक मी नंबर. झाला का टॉपिक घेते मला विसरला का? पैसे बाबा 50,000 रुपये नाही चढेत. 50,000 रुपये विनिंग प्राइज अक्षय केकेसी यांना मिळत आहे. आगरी कोळी बिग बॉसचा पहिला विनर अक्षय केकेसी.